याचा आता फायदा उचलतील का फलंदाज, येणारा काळच ठरवेल. आणि वैयक्तिक आणि संघाचं खातं देखील उघडलं गेलंय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा यष्टिरक्षकाकडून थोडासा फंबल बघायला मिळालाय आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचललाय. एक अतिरिक्त धाव मिळाली आहे 22च्या स्वरूपात. चांगलं असं रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळालं इथे. गोलंदाजीसाठी इथे उद्देश, आपला उद्देश इथे त्याने पहिल्या चेंडूवरती खरं तर दाखवून दिलं होतं, मात्र त्याच्या चेंडूवरती झेल टिपता आला नाही तो क्षेत्ररक्षकाला. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा उद्देश, चांगला चेंडू, एक धाव नक्कीच चोरले. या एका धावेने धावसंख्येत भर झाली, धावसंख्या पोहोचली ती 4, बिनबाद 4. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट असा मारा करतोय तो उद्देश आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी देखील पहिलं षटक घेऊन आलाय. आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय ते स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून. इथे नक्की 4 धावा त्याने अडवल्यात, मात्र 2 धावा इथे चोरल्यात त्या फलंदाजांनी आणि धावसंख्या पोहोचली ती 6 धावेवरती. पहिल्या चेंडूवरती झेलबाद होण्याची जी संधी होती ती हुकल्यानंतर चांगलाच समाचार घेतलाय फलंदाजाने. उद्देश आपल्या ओव्हर मधला पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. चांगला चेंडू, तितकाच उत्कृष्ट असं फटकावलेला स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलाय. एक धाव चोरले, दुसरी धाव चोरतायत का, मात्र एका धावेवरती समाधानी झाले दोन्ही फलंदाज आणि धावसंख्या पोहोचली ते आता 7, बिनबाद 7. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा उद्देश 7-8 पावलांचा रनअप घेऊन धावायला सुरुवात केली. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतायत. मिड ऑफच्या दिशेने कटवला चेंडू, एक धाव चोरले, दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मिळाल्यात. या 2 धावेने पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या झाली ती 9, बिनबाद 9. थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण इथे बघायला मिळतंय आणि त्याचा फायदा नक्कीच उचललाय आणि धावसंख्या पहिल्या षटकाखेरीस आहे ती 9, बिनबाद 9. आता कोण गोलंदाज येतोय निवातेवाडीकडून हे बघणं अत्यंत गरजेचं असेल, कारण पहिल्या षटकाखेरीस चांगली अशी धाव गती इथे प्राप्त करण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. आणि नवीन गोलंदाज रुतेश. पंचांकडे नियम समजून घेताना फलंदाजी मार्कवरती आहे तो वैभव. चांगली फलंदाजी बघायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती मिस्टेक, त्यानंतर मात्र चांगला कमबॅक म्हणता येईल फलंदाजांद्वारे. रुतेश धावायला सुरुवात केली, 7-8 पावलांचा रनअप घेऊन आखूड टप्प्याचा हा चेंडू, मात्र त्याचा फायदा उचलता आला नाही तो वैभव याला आणि चेंडू झालाय निर्धाव. धावसंख्या आहे तिथेच म्हणजेच 9. दुसरं षटक प्रगतीपथावरती. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो रुतेश. बघूया कशा प्रकारे योगदान देतोय आपल्या संघाला गोलंदाजी मार्फत. धावायला सुरुवात केली, पुन्हा एकदा शॉट चेंडू, फायदा मात्र पुन्हा उचलता आला नाही वैभवला. थोडासा हताश दिसतोय. एक धाव नक्कीच चोरले. पंचांनी मात्र ती 22च्या स्वरूपात डिक्लेअर केले. या एका धावेने धावसंख्येत भर आणि आता मात्र धावसंख्या झाली ती डबल डिजिट मध्ये 10, बिनबाद 10. आता स्ट्राईकला आलाय फलंदाज प्रणित. सामना करेल रुतेशचा प्रणित. उंच धिप्पाडाचा हा खेळाडू. पुढचा चेंडू, चांगला फटका, जातोय आणि इथे क्षेत्ररक्षक खाली आणि क्षेत्ररक्षकाचा उत्तम असा झेल इथे बघायला मिळालाय आणि बाद होऊन माघारी परततायत ते प्रणित. सुयोग यांनी उत्तम असा झेल इथे टिपलाय आणि संघाला चांगलं असं योगदान मिळवून देत आहेत. आणि नवीन आता फलंदाज दाखल झालेत मैदानात दीपक. कशा प्रकारे इथे दिवे लावतायत आता आपल्या संघासाठी ते बघणं अपेक्षित. दीपक
धावसंख्या आहे ती दुसऱ्या षटकात 10 धावेवरती. रुतेश चांगला गोलंदाज सिद्ध झाला इथे आपल्या संघासाठी. 1 धाव दिली आहे 3 चेंडूंमध्ये आणि 1 विकेट देखील ते मिळवण्यात यशस्वी ठरलाय. स्ट्राईकला आता नवीन फलंदाज दीपक. पहिल्या चेंडूचा सामना करतील. पहिला चेंडू झालाय तो 1 धावेसाठी गेलाय आणि पंचांनी इथे बॅटची कड लागल्याचं घोषित केलंय. म्हणजेच वैयक्तिक खातं खोललं गेलंय दीपक यांच्या द्वारे आणि संघाची धावसंख्या देखील झाली 11. बिनबाद 11. 1-1-1 म्हणजेच 11 धावा आणि 1 विकेट गमावली आहे. पुन्हा एकदा रुतेश धावायला सुरुवात केली. 7-8 पावलांचा रनअप घेऊन चांगला असा चेंडू निर्धाव झालाय. पुन्हा आपल्याला पावणे म्हणून आता इथे लाभलेत ते दत्ताराम निवाते, श्री संजय निवाते, श्री मोहन निवाते. तरी त्या सर्वांचे मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. एन्जॉय ग्रुप यांच्या आयोजनाने श्रद्धांजली चषक इथे खेळवला जातोय आणि उत्तम असं नियोजन इथे बघायला मिळतंय. चांगली अशी संधी इथे उपलब्ध करून दिली आहे त्यांनी या खेळाडूंना. लाईव्हच्या स्वरूपात इथे YouTube वरती हे सामने प्रक्षेपित होत आहेत. नवीन गोलंदाज दाखल झालाय वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन. पहिला चेंडू भरकटलाय. पंचांना बाह्य पसरवायला भाग पडलाय आणि पंचांनी हा अतिरिक्त धाव असल्याचा घोषित केलंय. या अतिरिक्त धावेने धावसंख्या पोहोचली 18. पुन्हा एकदा आणि आता मात्र चांगला चेंडू. थोडासा स्लोअर वनचा इथे फायदा उचलतायत. फलंदाजाला मात्र चेंडू गवसला नाहीये आणि चेंडू झालाय निर्धाव. धाव संख्या आहे ती 18. 1-18. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेने गेलाय चेंडू. 1 धाव नक्कीच चोरले. दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न आहे मात्र दीपक यांनी सजगता दाखवली आणि आपल्या साथीदाराला थांबण्याचा इशारा दिलाय. या एका धावेने आता धावसंख्या पोहोचली 19. पुढचा चेंडू सुयोग अशी गोलंदाजी इथे करतोय आपल्या संघासाठी. आपल्या नावाप्रमाणे योगदान देतोय. पुढचे येणारे काही चेंडू ठरवतील की कशा प्रकारे तो योगदान देतोय. फुलटॉस केलेला चेंडू जातोय. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाचं इथे उत्तम क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. 1 धाव चोरले. 1 धाव मिळवली आणि धाव संख्या पोहोचली आता 20 मध्ये. 20. 1-20. फलंदाजीसाठी माघारी परतले ते दीपक. बघूया कशा प्रकारे इथे समाचार घेत आहेत सुयोग याचा. मात्र इथे बॅटची कड लागून मागच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव चोरले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. थोडासा नैसर्गिकरित्या फंबल बघायला मिळालाय. तिसरी धाव चोरण्याचा इथे प्रयत्न आहे का. मात्र 2 धावेवरती समाधानी झाले दोन्ही फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे बघायला मिळाले. या 2 धावेने धावसंख्येत आता भर झाली. धावसंख्या पोहोचली 22. पंच आपापसात काहीशी चर्चा इथे करताना या सामन्यासाठी उत्तम असं इथे नियोजन बघायला मिळतंय आणि त्या नियोजनाचाच एक भाग म्हणजे उत्तम असं इथे अंपायरिंगचं प्रदर्शन बघायला मिळतंय. एन्जॉय ग्रुप यांच्याद्वारे या स्पर्धेचं आयोजन उत्तमरित्या इथे बघायला मिळतंय. पुन्हा एकदा सुयोग आणि मोठा फटका हवेत. बघूया इथे जेल बाद होण्याची शक्यता आणि तितकंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. मिड ऑफच्या खेळाडूने इथे उत्तम झेल टिपलाय आणि संघाला चांगला योगदान मिळवून दिलाय. शुभम याने उत्तम झेल टिपलाय इथे आपल्या संघासाठी आणि माघारी परतलाय दीपक. नवीन फलंदाज आता कोड येतोय सुशांत.
शांतपणे मैदानात एंट्री मारले, मात्र अशांत असं प्रदर्शन इथे करणं गरजेचं आहे. थोडंसं संत गतीने चाललेला हा धाव फलक हलता ठेवण्यासाठी नवीन फलंदाज येतोय सुशांत. स्ट्राईकला असेल आता सुशांत, आणि कशा प्रकारे सुयोगचा सामना करेल बघणं गरजेचं ठरेल. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन दिसतोय पंचांकडे गाठ घेताना. क्षेत्ररक्षणात इथे बदल करताना गोलंदाज आणि कर्णधार. धावसंख्या आहे ती 22. 2 बाद 22 म्हणजेच 2-2-2. पंचाने कृपया लवकरात लवकर सामने खेळून घ्यायचेत. यापुढेही बरेच सामने बाकी. पुन्हा एकदा सुयोग धावायला सुरुवात केले. मोठा फटका मारण्याचा इथे प्रयत्न होता. आल्या आल्या इथे मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करत होता फलंदाज, मात्र इथे चेंडू झालाय निर्धाव. शेवटच्या चेंडूवरती रनआउट झालाय आणि धाव संख्या झाली आहे ती 3 षटकाखेरीज 22. म्हणजेच विजयासाठी 23 धावांचं आव्हान इथे ठेवलं गेलंय आणि ते पेलवण्यासाठी शिवसाई दत्तकृपा क्रिकेट संघ डाफलेवाडी यांनी इथे 22 धावांचं लक्ष सेट केलंय आणि 23 धावांचं आव्हान ठेवलंय ते नवलादेवी क्रिकेट संघ निवातेवाडी संघासमोर. कशा प्रकारे हे आव्हान पेलावतायत की डाफलेवाडी डिफेंड करेल हा स्कोर, हे बघणं आता नक्कीच महत्वाचं ठरेल. फलंदाजी संघाने कृपया लवकर आपले दोन्ही फलंदाज मैदानात धाडायचे. रॉयल 11 मोरेवाडी शीर आणि राजे बॉईज मोहितेवाडी संघाचा प्रतिनिधी किंवा कर्णधार इथे असेल तर त्यांनी कृपया त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. या पुढच्या आपल्या सामन्यासाठी इथे नाणेफेकीचा कौल उडवायचा आहे, त्यामुळे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया लवकरात लवकर समालोचन कक्षापाशी यायचे. रॉयल 11 मोरेवाडी आणि राजे बॉईज. शिवसाई दत्तकृपा क्रिकेट संघ डाफलेवाडी आणि नवलाई देवी क्रिकेट संघ निवातेवाडी यांच्यात रंगलेला हा सामना. डाफलेवाडी संघाने प्रथम फलंदाजी करून 22 धावांचं इथे आवाहन ठेवलंय ते नवलाई देवी क्रिकेट संघ निवातीवाडी समोर, आणि त्यांचे 2 फलंदाज मैदानात दाखल झाले ते शुभम आणि उद्देश. कशा प्रकारे या सामन्यात फटकेबाजी करतायत आणि आपल्या संघाला या सामन्यात कशा प्रकारे विजय मिळवून देत आहेत हे आता लवकरच कळेल.
मोरेवाडी संघाचा संघनायक कृपया समालोचन कक्षापाशी यायचे. मोरेवाडी संघ आणि गोलंदाज दाखल झालाय पहिलं आणि संघासाठी देखील पहिलं षटक घेऊन तो दिलीप. पहिलं षटक 7-8 पावलांचा रनअप घेऊन पहिला चेंडू भरकटलाय आणि पंचांना इथे बाह्या पसरवायला भाग पाडले. या एका धावेने संघाची धावसंख्या उघडली गेली आहे. नक्कीच यापेक्षा चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा असेल ते डाफलेवाडी संघाला. दिलीप कडून दिलीप 7-8 पावलांचा रन घेऊन धावायला सुरुवात केली. लेफ्ट हँडेड बॉलर थर्डमॅनच्या दिशेने चेंडू गेलाय. एक धाव नक्कीच चोरले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. चांगला इथे फटका सिद्ध झालाय आणि चेंडू गेलाय तो सीमा पार म्हणजेच धावा मिळाल्या 4. या 4 धावेने धावसंख्या पोहोचली ती आता थेट 5 धावेवरती. गचाळ असं थोडस क्षेत्ररक्षण इथे बघायला मिळालंय आणि त्याचा फटका मिळालाय. लाईव्हच्या माध्यमातून हे सामने बघायला मिळतात ते आपल्या युट्यूब वरती. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा दिलीप. आता मात्र इथे चांगला असा चेंडू नक्कीच म्हणता येईल. निर्धाव झालाय चेंडू. दिलीप लेफ्ट हँड राऊंड विकेट असा मारा करतोय पंचांच्या डाव्या बाजूने. धावायला सुरुवात केली. पंचांना पार करून टाकला चेंडू. स्टेप आउट करून मारलेला फटका. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता मात्र मिड ऑफच्या दिशेने गेला हा फटका आणि या छोट्या रक्षकाने चांगला तिथे अडवलाय आणि एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या आता झाली आहे 6. अजूनही षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. उद्देश आता सामना करतील. चांगला असा चेंडू इथे पंचांनी मात्र व्हाईटचा इशारा दिलाय. कॉमेंट्री बॉक्स मधून मात्र एक चांगला चेंडू इथे वाटत होता मात्र पंचांच्या दृष्टीने हा एक अधिक धावेचा चेंडू घोषित केला गेलाय. या एका धावेने धावसंख्येत झाली भर. धावसंख्या पोहोचली त्यात 7. पुन्हा एकदा दिलीप. चांगला फटका जातोय गेलाय सीमा रेषे पार आणि धावा आता मिळाल्या त्या 6. या 6 धावेने धावसंख्येत भरकन वाढ झाले आणि धावसंख्या पोहोचले डबल डिजिट मध्ये 12 माफ करा 13. चांगली फलंदाजी इथे बघायला मिळते. उद्देश करून आपला उद्देश त्याने इथे दाखवून दिले आणि सामना लवकरात लवकर जिंकण्याचा इथे प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी. दिलीपचं षटक इथे थोडस महागडं ठरतंय. पहिलंच षटक आणि धावा पोचल्यात 13 धावेवरती. एक धाव चोरले का आणि चोरले. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट इथे बघायला मिळाले आणि या एका धावेने धावसंख्येत भर झाले आणि धावसंख्या पोहोचली ते आता 14. अजूनही षटकातील एक चेंडू बाकी आहे आणि या चेंडूवरती सामना करेल तो शुभम. शुभम वैयक्तिक 5 धावेवरती खेळतोय. बघूया कशा प्रकारे संघाला योगदान देतोय. चेंडू घेऊन पुन्हा एकदा दिलीप. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता मात्र मिड ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षकाने इथे चेंडू अडवलाय आणि एका धावेवरती तिथे समाधान मानावं लागतंय आणि पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या झाली ती 15. बिनबाद 15. जिंकण्यासाठी बारा चेंडू आणि 8 धावेची गरज आहे फक्त आता हा सामना जिंकण्यासाठी.
दुसरा षटक घेऊन आलाय तो सुशांत. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन आलाय. खर तर संघासाठी सामना थोडासा कठीण होताना दिसतोय. डाफलेवाडी संघाचा हा गोलंदाज कशा प्रकारे आपल्या संघाला कमबॅक करून देतोय. 7-8 पावलांचा रन घेऊन धावायला सुरुवात केली. हा सुद्धा लेफ्ट हँडेड बॉलर आहे आणि चांगला असा चेंडू कटवलाय. क्षेत्ररक्षक इथे थोडासा ढासाळलाय आणि त्याचा फायदा मात्र फलंदाज घेत आहेत. 3 धावा चोरतायत. तिसरी धाव चोरतायत का आणि चोरले. 3 धावा इथे चोरल्यात. चांगलं असं रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाले. म्हणजे धाव संख्या पोहोचली ती 18 धावेवरती. काहीसा सामना आपल्या दृष्टिक्षेपात आणलाय तो निवातेवाडी संघाने. जमिनीला घासून अगदी फटका मारलाय 1 धावेसाठी. 1 धाव चोरतायत. अलोंग द ग्राउंड असा फटका. या एका धावेने धावसंख्या आता पोहोचले 19 आणि जिंकण्यासाठी फक्त 4 धाव्यांची आता गरज आहे. काहीसा नजरेत विजय दिसतोय तो निवातेवाडी संघाच्या फलंदाजांमध्ये. स्लोअर वन करण्याचा प्रयत्न आणि पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मारला फटका जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि 4 धावेसाठी. आणि अशा रीतीने हा सामना जिंकलाय निवातेवाडी संघाने. दुसऱ्या षटकामध्येच चांगली अशी फलंदाजी इथे बघायला मिळाली उद्देश आणि शुभम यांच्याद्वारे. आणि सामना जिंकून दिला आपल्या संघाला. जिंकलेल्या संघाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि या स्पर्धेत नाव नोंदणी केल्याबद्दल डाफलेवाडी संघाला देखील पुढच्या आपल्या वाटचालीसाठी शुभेच्छा. या पुढचा होणारा सामना रॉयल 11 मोरेवाडी शिर आणि राजे बॉईज मोहितेवाडी. प्रथम रॉयल 11 मोरेवाडी शिर या संघाने नाणे